गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून बीडची ओळख बनू लागलेली आहे। यातच आता एक नवीन दृश्य समोर आलेली आहेत, ज्यात काही मंडळी हाणामारी करताना दिसत आहेत। कारण काय असावं? खरं तर वादाला आणि हाणामारीला काही कारण असण्याची गरज असते का? शोरूममध्ये घुसण्यापूर्वी मालकानं एका व्यक्तीला चांगलाच दणका दिलेला होता। इतर कामगार तर तुम्ही सुरुवात करा, आम्ही आहोतच अशा पद्धतीनं उभे होते। जशी मारामारीला सुरुवात झाली, इतर कामगारांनी देखील आपला हात साफ करून घेतलेला आहे। पर हम अकेले सप्पर भारी म्हणत हा व्यक्ती 10 ते 12 जणांच्या घोळक्याचा सामना करत होता। शोरूमचा दरवाजा उघडायचा नाही तर फोडून आत घुसायचं। शोरूममध्ये फिल्मी स्टाईल एंट्री करणारा हा सीसीटीव्ही बीडच्या धारूरमधला आहे। वाहन खरेदीसाठीची ही लगबग नाही, ही लगबग तर शोरूम मालकाला शोधण्यासाठीची आहे। बदल्याची भावना माणसाच्या मनात कायम घर करते आणि हाणामारीचा बदला जीव घेण्यापर्यंत जाऊ शकतो, हे या दृश्यातून दिसत आहे। आधी मालकानं शोरूम बाहेर या व्यक्तीला मारहाण केली आणि मग या व्यक्तीनं धारधार शस्त्रानं शोरूममध्ये तोडफोड केलेली आहे। शोरूम फोडून मालकाचा शोध घेत होता। आधी घोळका करत मारहाण करणारा मालक मात्र यावेळी लपून बसला होता। आजपर्यंत चोरीच्या अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत, पण या चोरीनं भलताच प्रताप केलेला आहे। पैसा अडका नाही तर वाळत घातलेले कपडे चोरलेले आहेत। ही घटना आहे गुजरातच्या जामनगरमधील। ही महिला चोर एका घराबाहेर फोनवर बोलत फेऱ्या मारत बसली आहे आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत घराबाहेर दोरीवर वाळत घातलेले कपडे तिनं चोरलेले आहेत आणि थोडं पुढे जाऊन तिच्या गाडीवरती बसून ती निघून देखील गेलेली आहे। पण या दृश्यामध्ये नीट पाहिलं तर या चोरीसोबत एक लहान मुलगी सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। सोनं नाही चांदी नाही, आता भर दिवसात थेट रिक्षाची चोरी। आता बघाच, रिक्षा चालक दुपारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची वाट बघत असताना एका चोरट्यानं रिक्षाच पळवलेली आहे। कल्याणच्या पश्चिमेकडील गजानन विद्यालयासमोर हा प्रकार घडलेला आहे। रिक्षा चालक येतो, रिक्षा लावतो आणि विद्यार्थ्यांना घ्यायला शाळेमध्ये जातो। तितक्यातच तिथे उभा असलेला चोरटा रिक्षा पळवून धूम ठोकतो। रिक्षा चालक आल्यावरती पाहतो तर काय त्याची रिक्षा जागेवरच नसते। त्यामुळे चोरट्यांच्या घटनांमध्ये आता फक्त दागिनेच नाहीत तर रिक्षाही असुरक्षित झालेल्या आहेत। या चोरी प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। किरकोळ वादातून कधी मारामारी होते, हे खरं आहे, पण इथे किरकोळ वादातून थेट गोळीबार करण्यात आलेला आहे। आता माझी सटकली, मला राग येतोय, हे गाण्यामध्ये ऐकायला बरं वाटतं, पण या तरुणानं तर याची खरोखरच सटकली म्हणून गोळीबाराला सुरुवात केलेली आहे। ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील। इथे काही तरुणांच्या मध्ये आपापसामध्ये किरकोळ वाद झालेला होता आणि या वादानंतर गोळीबार सुरू करण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या तरुणाकडे हे परवानाधारक शस्त्र आहे। परवाना आहे म्हणून कुठेही गोळीबार करेन, हेच कृत्य या तरुणाला भोवलेलं आहे। या घटनेनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा देखील दाखल केला। दगड काठ्या लाता बुक्क्या सगळं कसं ओके मध्ये हाय ना मंडळी। आता तुम्हीच बघा, ही फ्री स्टाईल हाणामारी पाहिल्यानंतर आपल्याला एखाद्या चित्रपटाची आठवण येईल ना? तर जगात जर्मनी आणि भारतामध्ये परभणी, हे कधी ऐकलंय का? होय, ही आपल्या परभणीतील दृश्य आहेत। शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये फायनान्सची दुचाकी सीज करण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये तुफान हाणामारी झालेली होती। यावेळी दगडफेकीमध्ये एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर फायनान्स कंपनीनं थकीत कर्ज असलेले वाहन
सीज करण्यासाठी ठेवलेल्या युवकाकडून दमदाटी करून वाहन सीज करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत। त्यामुळे वारंवार अशा पद्धतीनं भांडण्याच्या घटना या समोर येत आहेत। सध्या दुचाकी चोरणाऱ्या भोरट्या चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय। असाच एक दुचाकी चोरीचा प्रकार बुलढाण्याच्या आंबेटाकळीमध्ये उघडकीस आलेला आहे। मात्र चोर कितीही शातीर असला तरी तो काही लपून राहिलेला नाही, हे मात्र खरं। याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आता समोर आलेला आहे। मंडळी, या चोरट्यांनी घरासमोर उभी असलेल्या मोटारसायकलीची चोरी केली खरी, पण चोर म्हटलं की त्यांना प्रत्येक गोष्टीचा अंदाज असतो असं सांगितलं जातं। मात्र या चोरट्यांना गाडीचं पेट्रोल संपलं याचा मात्र अंदाज आले नाही आणि त्यांची फजिती झाली। हे पठ्ठे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला पोहोचले, त्यामुळे त्यांच्या या चोरीचा थरार उघडकीस आला। सध्या चोरट्यांच्या प्रमाणामध्ये अधिक वाढ झालेली आहे। या चोरट्यांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात पडलेला आहे। मंडळी, ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या मेरठमधील। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही दृश्य आहेत। मंडळी, दुचाकीवरून आलेले हे भुरटे चोर दिवसाढवळ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातली सोन्याची साखळी चोरतायत आणि घटनास्थळावरून धूम ठोकतायत। मेरठच्या सदर बाजारमधील धर्मापुरी परिसरामध्ये या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून लोक दुपारच्या वेळी देखील घराबाहेर पडत नाहीयेत, पडायला घाबरतायत। त्यामुळे या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। सध्या सर्वत्र कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे। त्यातच कुत्र्यांनी लहान मुलांवरती, महिलांवरती आणि वृद्ध माणसांवरती हल्ला केल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडत असतात। असाच एक प्रकार ग्रेटर नोएडाच्या एका सोसायटीमध्ये घडलेला आहे। यात एक महिला चालक जात असताना अचानक कुत्र्यांनी महिलेवरती हल्ला केलाय। यावेळी एक नाही तब्बल 6 कुत्र्यांनी महिलेवरती हल्ला केलाय। या महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर या कुत्र्यांनी तिचा पाठलाग केलेला आहे। त्यामुळे एखाद्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये देखील भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाटामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन फिरावं लागत आहे। गाडी चालवताना वारंवार सूचना दिल्या जातात की आपली लेन बदलू नका, सूचनांचं पालन करा, पण पालन न केल्यामुळे अनेक चालकांना आपला जीव गमवावा लागतो। अशीच एक घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशच्या फतेपूरमध्ये। हे दृश्य तुम्हालाही विचलित करू शकतात। तरुणांनो, बघा, नियम न पाळल्यानं काय होतं। या दृश्यात एक बाईक स्वार आपली लेन बदलून गाडी चालवत गेलेला आहे। इतक्यात या बाईकच्या मागून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकनं त्याला धडक दिली आहे। या ट्रकच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक ट्रॉली चालकाला अटक देखील केलेली आहे।